विष्णूचा 7वा आणि 8वा अवतार म्हणजे राम आणि कृष्ण. विष्णूचा 6वा अवतार म्हणजे भगवान परशुराम. विश्वामित्रांची बहीण सत्यवती, तिचं आणि रुचिक मुनींचं लग्न झालं. त्यांना पुत्र झाला जमदग्नी. जमदग्नींनी विश्वामित्रांची नात रेणुका हिच्याशी लग्न केलं आणि त्यांचा 5वा पुत्र म्हणजे परशुराम म्हणजे राम, ज्यानं परशुच्या सहाय्यानं उन्मत्त सत्ताधीशांचा, जे प्रजेला त्रास द्यायचे, छळ करायचे, अशा सर्व राजांचा नाश केला. म्हणून रामाचा परशुराम झाला. हा विष्णूचा 6वा अवतार. परशुरामाला महादेवानं सांगितलं की उत्तरेतले सगळे त्रासदायक राजे मारल्यानंतर, त्यांचा वध केल्यानंतर दक्षिणेकडे अपरांत भूमी आहे, म्हणजे एका निमुळत्या चिंचोळ्या दगडांची डोंगर रांग, त्या भूमीवरती वस्ती प्रस्थापित करायची. म्हणून त्याला तिकडे पाठवला आणि वर पूर्ण कोकण पट्ट्या, गोवा ते खाली केरळ कर्नाटक पर्यंत ही कोकण वस्ती परशुरामानं स्थापन केली. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया म्हणजेच परशुराम जयंती. परशुरामाला नमन. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे 2 भाऊ. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यप हे दोन्हीही प्रजेला खूप त्रास द्यायचे, अपमान करायचे, वाईट वागवायचे. वराहच्या अवतारानं, विष्णूच्या अवतारानं हिरण्याक्षचा त्रास केला. हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, तो खूप मोठा विष्णू भक्त होता आणि वडिलांचं वागणं त्याला आवडत नसे. म्हणून एकदा वडिलांनी चिडून खांबावरती लाथ मारली आणि प्रल्हादाला विचारलं, कुठे तुझा देव? प्रल्हाद म्हटला, माझा देव जळीस्थळी काष्टी पाषाणी आहे. आणि हे म्हणताच खांब दुभंगला आणि हिंस्त्र सिंहाचा चेहरा आणि माणसाचं शरीर असलेला विष्णूचाच अवतार नृसिंह उत्पन्न झाला आणि हिरण्यकश्यपूची पोट फाडून, आतडी फाडून त्याचा ऱ्हास केला, त्याचा नाश केला. ही नृसिंह जयंती सुद्धा वैशाख शुद्ध चतुर्दशीला असते. ह्याच वैशाख महिन्यात शुक्ल पंचमीला आदि शंकराचार्यांची जयंती. साधारण सरत्या 8व्या शतकात मुघल्य आक्रमणं सुरू झाली होती आणि आपला धर्म स्थापन करण्यासाठी, सनातनी धर्माचा प्रचार करण्यासाठी शंकराचार्यांनी खूप मोठं काम केलं. त्यावेळेला शैव आणि वैष्णव असाही खूप मोठा वाद चालू होता. सनातनी धर्म स्थापन करायला त्यांनी 4 मठ स्थापित केले: जगन्नाथपुरी, शृंगेरी, द्वारका आणि वरती हिमालयात एक. आणि हे 4 मठ त्यांचे मठाधिपती शंकराचार्य नावाने ओळखले जावेत, अशी प्रथा सुरू केली. वेदांचा प्रचार करणे, उपनिषद, ब्रह्मसूत्रे या सगळ्याचा गाढा अभ्यास येथे होत. वैष्णव आणि शैव हा वाद मिटवण्यासाठी पंचायतन देवस्थानाची स्थापना केली. त्याच्यामध्ये गणपतीबरोबर विष्णू, शंकर, दुर्गा आणि सूर्य अशा देवांची देवळं असत आणि 5ही देवांचं मिळून पूजन होई. हे पंचायतन देवस्थान सर्वत्र त्यांनी प्रचारित केलं. अशा आदिशंकराचार्यांना नमन.